शिरपूर शहरातील भास्कर बापू कॉलनी व सुभाष कॉलनी परिसरातील नागरिकांनी सर्व्हिस रोड लगत परवानगीशिवाय गणपती स्थापना करून मंडप उभारण्याच्या प्रकाराला तीव्र विरोध दर्शविलाय। या प्रकरणी संतप्त रहिवाशांनी शिरपूर पोलिसांकडे निवेदन देत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार कॉलनी परिसरातील नागरिक दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा करतात। मात्र मागील वर्षापासून काही बाहेरील व्यक्ती कॉलनीतील रहिवासी नसतानाही भास्कर बापू कॉलनीतील गुराशाई पेठ दुकानासमोरील रस्त्यावर कथितरित्या विनापरवानगी स्टेज व मंडप उभारून गणपतीची स्थापना करीत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तुझ्या घराचा नाही का तीर्थ बाबा, रिकामा कशाला फिरतो, या म्हणीप्रमाणे स्वतःच्या परिसरात व्यवस्था न करता दुसऱ्यांच्या रहिवासी भागातील सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रशासनाने वेळीच लगाम घालावा, अशी संतप्त भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। गणपती उत्सवाला नागरिकांचा विरोध नसून अनधिकृतपणे रस्ता अडवून वाहतुकीला अडथळा निर्माण करून आणि रहिवाशांची गैरसोय करून मंडप उभारण्याला विरोध असल्याचे रहिवाशांनी स्पष्ट केले। सार्वजनिक रस्त्यावर मंडप उभारल्यास वाहतूक कोंडी, आपत्कालीन वाहनांना अडथळा तसेच परिसरातील नागरिकांना ये जा करताना त्रास होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। काय तक्रार होती, काय कशासाठी आले ते? आम्ही म्हणजे सुभाष कॉलनी आणि भास्कर बापू कॉलनीचे रहिवासी आहेत। त्या म्हणजे रोडवर म्हणजे रहिवासी जागेवर ते अननोन पर्सन्स जे आहेत ते गणपती उत्सव साजरे करतात आणि त्याच्यामुळे त्या कॉलनीवाल्यांना सतत नेहमी त्रास असतो। काही म्हातारे वृद्ध माणसं आहेत। मागच्या वर्षी असंच आमचा एक वृद्ध माणूस एक्सपायर झाला त्या डीजेच्या याच्यामुळे। तर असे डीजे लावून ते सगळ्यांना म्हणजे वातावरण दूषित करतात आणि कॉलनीवाल्यांना सगळ्यांना त्रास आहे। तर आमचं एकच निवेदन असं आम्ही दिलं आहे पोलीस स्टेशनला की यावर्षी आणि याच्या पुढेही असं कुठलंही म्हणजे मंडळ वगैरे कोणी अननोन मंडळ जे आहे त्यांनी असा गणपती उत्सव म्हणा किंवा नवरात्र उत्सव म्हणा किंवा इतर काही कार्यक्रम असे आयोजित करावे त्यांनी निश्चित आयोजित करावेत। आम्हीसुद्धा गणपतीला मानतो, नवरात्र यांना मानतो, देवींना मानतो, पण ते ओपन स्पेसमध्ये करावं की त्याचा आपल्याला कोणाला त्रास होणार नाही, असा एक दृष्टिकोन आमचा आहे आणि त्या दृष्टिकोनानेच आम्ही सगळ्या कॉलनीवाल्यांनी आज या ठिकाणी पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे। ते पोरं तुमच्या कॉलनीतले नाही आहेत का? नाही नाही, कॉलनीतले कुठले आहेत ते आम्ही पोरं? कोणीच ओळखत नाही। बाहेरगावाचे पोरं आहेत ते? बाहेरगावचे पोरं अनोळखी मिक्स आहेत। म्हणजे निवेदन तुम्ही कोणाला कुठे कुठे दिलेलं आहे, कधी कधी दिले? तर निवेदन आम्ही पहिल्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे, दुसरं SP साहेबांना म्हणजे पोलीस अधीक्षक साहेबांना दिलेलं आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक, नंतर नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि तालुक्याचे जे म्हणजे कायदा व्यवस्था सांभाळणारे परजीस आहेत त्यांना म्हणजे PI पोलीस निरीक्षक यांनासुद्धा आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। या वर्षी दिलं आहे का मागच्या वर्षी दिलं होतं, पण तरी त्या निवेदनाला ते जुमानना त्यांनी जबरदस्तीने त्या ठिकाणी स्टेज उभं केलं आणि गणेश स्थापना केली।